आणि सध्या सीजेपीच्या आंदोलनानंतर देशातलं राजकीय वातावरण तापलेलं आहे। महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळातून सुद्धा यावरती तीव्र आणि परस्पर विरोधी अशा प्रतिक्रिया उमटतात। आमदार सदाभाऊ खोत यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी फेटाळून लावली आहे। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेऊ नका असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय। तसंच इंडिया आघाडी दहशतवादासारखी स्थिती निर्माण करत असल्याची टीका सदाभाऊ खोतांनी केली आहे। यावरून खोतांना वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी सुनावलेलं आहे। हे सरकारच आतंकवादी असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय। पाहूयात। मी स्पष्ट करतो की मी आंदोलन करणाऱ्यांना दहशतवादी आतंकवादी म्हणत नाही आहे। त्यांच्या आडोशानं इंडी आघाडी समर्पित जे पक्ष आहेत ते या देशामध्ये या माध्यमातून आतंकवाद पसरवता येईल का, या माध्यमातून देशामध्ये दंगा धोपा करता येईल का, या माध्यमातून सरकारच्या विरोधामध्ये देशातल्या जनतेला रस्त्यावर आणता येईल का, अशा पद्धतीचं कुठील षडयंत्र या देशामध्ये ही सगळे विरोधी पक्ष खऱ्या अर्थानं करायला लागलेली आहे। सरकारच आतंकवादी आहे, त्याच्यामुळे असणारा आतंकवाद्यांसारखीच ट्रीटमेंट त्यांना असणारा देण्यात आली अशी परिस्थिती आहे। सरकारच आतंकवादी आहे, त्याच्यामुळे असणारा आतंकवाद्यांसारखीच ट्रीटमेंट त्यांना असणारा देण्यात आली अशी परिस्थिती आहे। तसंच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी सरकारवरती सडकून टीका केली आहे। जनतेची इच्छा काय आहे हे समजून घेण्याची सरकारला गरज वाटत नाही, वापरा आणि टाकून द्या अशी भूमिका सरकारची आहे। तर बाळ रडल्यावरती आई जशी जवळ जाते तसं सरकारने केलं पाहिजे अशी अपेक्षा असते, असा टोलाही त्यांनी सरकारला हाणलेला आहे। त्याला जनतेची गरज राहिली नाही असं, किंवा जनतेची जी काही इच्छा आहे, जनतेच्या काय मनात आहे त्यांची आता ती इच्छा राहिली नाही की समजून घ्यायची। त्यांना सरकारला असं वाटतंय की निवडणूक तर आपण कशी जिंकतोय। हा जो आवाज होता आंदोलनामध्ये, हा जनतेचा आवाज होता, त्या युवकांचा आवाज होता, विद्यार्थ्यांचा होता, त्या कुटुंबांचा होता। आणि हा जो आक्रोश होता, हा आक्रोश समजून घेण्याची सुद्धा इच्छा नाही, संवाद साधण्याची साधं। बाळ रडतं म्हणल्यावर आई जशी जवळ जाते तसं सरकारनं जायला पाहिजे ही अपेक्षा असते। एवढी सुद्धा अपेक्षा इच्छा व्यक्त करून जाऊन बोलावं कुणीतरी, ही सुद्धा इच्छा नसावं या सरकारची। याच्यामध्ये एक मगरुरी आहे, दर्प आहे याच्यामध्ये। तर अशा रीतीने बाळासाहेब थोरातांनी सरकारच्या असंवेदनशीलतेकडे बोट दाखवलेलं आहे। परंतु दरम्यान सध्या सुरू असलेल्या आंदोलनामध्ये दिल्लीमध्ये पोलिसांनी विद्यार्थी आणि तरुणांवरती लाठीमार आणि अत्याचार केला असं सांगत या विरोधात वंचित बहुजन आघाडीनं गुरुवार 23 जुलै रोजी मुंबई बंदची हाक दिली आहे। नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणामध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत सीजेपीच्या सध्याचे जंतर मंतरवरती आंदोलन करतायत। या आंदोलनादरम्यान काल संसदेवरती जो मोर्चा काढण्यात आलेला होता त्यावेळी दिल्ली पोलिसांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थी आणि तरुणांवरती बेछूट लाठीमार केला। या लाठीमाराचा निषेध करण्यासाठी भाजप विरोधी पक्षांनी गुरुवारच्या बंदमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलंय। या संदर्भात बड्या राजकीय पक्षांशी अजून चर्चा झालेली नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। पण स्थानिक पातळीवरील संघटना आपल्यासोबत असल्याचं सांगून त्यांनी सर्वसामान्य माणसाला रस्त्यावर उतरण्याचं आवाहन केलंय। आने वाली 23 जुलाई को बम्बई बंद का हम लोग ऐलान कर रहे हैं। इन सभी संगठनों को मिलकर हम लोग ऐलान कर रहे हैं। जितने राजनीतिक दल है जो बीजेपी के साथ संबंध नहीं रखना चाहते और बीजेपी के साथ जाना नहीं चाहते हैं, वो सभी दलों ने अपने अपने तरीके से इस बम्बई के बंद में सहयोग हो जाए और सरकार को जो है वो अपना एक तरीके का गुस्सा जो है वो व्यक्त करेंगे, ऐसा मैं उम्मीद करता हूँ।